यंदाच्या गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांच्या आतील गणेश मूर्तीचं तलाव, नदी तसंच समुद्रासारख्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला। या मूर्तीचं कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले। रविवारी मेगा ब्लॉक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावरील देखभाल दुरुस्तीची कामं करता येणार आहेत। त्यामुळे ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। तसंच मुख्य मार्गावरील लोकल विलंबानं धावतील। ब्लॉक काळामध्ये पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची चिन्ह आहेत। राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचं औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार येत्या 8 ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी शुक्रवारी दिली। पावसाळी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ केली। मच्छीमारांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी मासेमारी सुरू होण्याच्या पहिल्याच दिवसापासून अचानक बर्फाच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे हजारो मच्छीमारांमध्ये संतापाची लाट आहे। एसटी महामंडळात आपल्या डेपोत असलेल्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्री करणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतून हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। कांजूर डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र म्हणून पुनर्संचयित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली। या निर्णयामुळे मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तुर्तास तरी पळापळ करावी लागणार नसल्यामुळे मुंबई महापालिकेला मोठा दिलासा मिळालाय। समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी संप करावा की करू नये याबाबत वेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मतदान घेण्यात आलं। मतमोजणी अंती बहुसंख्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपावरती जाण्याचा कौल दिला। लवकरच संपाबाबत रणनीती ठरवण्यात येण्याची चिन्ह आहेत। बेस्ट उपक्रम पुन्हा एकदा निर्णायकी झालेला आहे। म्हणजेच बेस्टचे महाव्यवस्थापक SVR श्रीनिवासन हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झालेत। या आधीच बेस्ट उपक्रमात यायलाच कोणी अधिकारी उत्सुक नसताना आता हे पद पुन्हा रिक्त झालंय। ठाणे ते बोरिवली दरम्यानचं अंतर 12 मिनिटात पार करता यावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला। या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ 5.26% काम पूर्ण झाले, तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेनं लॉन्चिंग शाफ्टचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे। एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे। धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये असलेल्या तफावतीचा अभ्यास करून पाणी गळती थांबवण्यासाठी पुणे महापालिकेनं शहरामध्ये 100% पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय। जे नागरिक मीटर बसवण्यासाठी विरोध करतील त्यांचा नळजोड बंद करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिलाय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं MBBS, BDS, BMS या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे। आता विद्यार्थ्यांना यासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल। त्यानंतर 11 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागानं यासंदर्भात कडक मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार शाळा स्तरावरती आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतनीस यांनी दर्जा तपासावा आणि अभिप्राय नोंदवहीमध्ये नोंदवण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत। पुण्यामध्ये समान पाणी योजनेअंतर्गत शहरातील सोसायट्या, स्वतंत्र निवासी मिळकती आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी मीटर बसवण्यात येत आहेत। मात्र शहराच्या अनेक भागामध्ये मीटर बसवण्यास विरोध होत असल्यामुळे महापालिकेकडून विरोध करणाऱ्यांवरती थेट शासकीय कामात अडथळा आणल्याचा फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। गरज भासल्यास संबंधितांचे नळजोड सुद्धा तोडण्यात येतील। राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली असून मराठवाड्यात पावसाची तूट आहे। जुलै महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक तर सोलापुरात सर्वात कमी पाऊस पडला। वसई विरार शहरातील 41 बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी ईडीनं वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी देखील धाड टाकली। तसंच मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा इथल्या 12 ठिकाणांवरती छापे टाकून ईडीनं 1,33,00,000 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत।
रुग्णांच्या अंगावरनं उंदीर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील कंधार ग्रामीण रुग्णालयात घडला। या घटनेनंतर आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। तर रुग्णालय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आपली असून कुणी निष्काळजीपणा केला तर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला। अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला। या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकासह 2 उच्च पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। एकाच वेळी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्यामुळे अकोल्याच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात खळबळ माजली आहे। जळगाव पालिकेत जन्म नोंदणी दाखल्यामध्ये घोळ झाल्याचं समोर आलं। आडनावासह वडिलांचं नाव सुद्धा बदलल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आयुक्तांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिलेत। मालेगाव बॉम्बस्फोट निघाल्यानंतर मालेगावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत। दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील शहरामध्ये तळ ठोकून आहेत। दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय। अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं। बाहेरच्या व्यक्तीने चुकीचा स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता। मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। बेकायदेशीर कामं करणाऱ्यांवरती कारवाई होणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। अजित पवारांनी यवतमधील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। अफवांवरती विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोराला प्रतिकार केल्यामुळे अज्ञात चोरट्यानं तरुणावरती गोळीबार केला। पिंपरी कॅम्प परिसरातली ही घटना आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून तपासासाठी 10 पथकं रवाना करण्यात आली आहेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय याला अटक झाली आहे। एका बांधकाम साईटवरती 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली। कमलेश रायनं याआधी सुद्धा 8 लाख रुपये घेतल्याची माहिती असून 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आलं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो स्थानकाच्या नावावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय। मेट्रो स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असं नामकरण केल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला। मुंबईतील बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवरती बीएमसीनं कारवाई केली। अनधिकृत फेरीवाले, स्टॉल्स, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरती कारवाई करण्यात आली। वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीत झुले आणि व्यायाम उपकरणं बसवल्यामुळे माजी महापौर प्रवीण शेट्टींनी संताप व्यक्त केला। यावेळी स्मशानभूमीत प्रवीण शेट्टींनी अनोखं आंदोलन करत पालिकेचा विरोध केला। बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं। साकोली शहरातल्या जुन्या वस्तीतील तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरलं। दरम्यान या वृद्ध दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं, पण पाण्याच्या प्रवाहात कोंबड्या मात्र वाहून गेल्या। चिपळूण एमआयडीसी येथील पंपाचं बिल थकीत असल्यामुळे महावितरण नगर परिषदेचे वीज कनेक्शन बंद केलंय। नगरपालिकेनं महावितरणचं थकवलेल्या करामुळे सबस्टेशनला टाळं लागलंय आणि यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना नाहक 3 तास अंधारात राहावं लागलं। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं। उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरती चढल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे गोंधळ वाढला। दरम्यान महिलांनी इमारतीवरून उड्या मारण्याचा इशारा दिला। पवनचक्की कंत्राटाविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती तोडगा निघालेला नाही। कैलाश पाटील यांनी मध्यस्थीसाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना फोन करून शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या। यावरती तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री भोयर यांनी दिलं, मात्र तरीही आंदोलक आंदोलनावरती ठाम आहेत। हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर डोंगरकडा गावातील नागरिकांचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। डोंगरकडा ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय, तर ग्रामसेवकाचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। धुळ्यामध्ये भाजीपाला विक्रेता संघटनेनं पालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढला। कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला। दरम्यान आग्रा रोडवरील हॉकर्सचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते। अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालंय। सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होईल।
त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला याचा लाभ मिळणार आहे. सीपीआर समोरच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे. ईडीच्या तपासात दादा भुसेंचे जावई वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराचं रेड कार्ड समोर आलंय. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये तर नगररचना उपसंचालक यांचे 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं ईडीच्या तपासातनं समोर आलंय. इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. याच दिवशी ते संसद भवन इथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार उपस्थित होणाऱ्या शंका, मतदार याद्यांमधली अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला. कुणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. माणिकराव कोकाटे अनुभवी मंत्री आहेत. त्यांना खेळाचा अनुभव चांगला आहे, म्हणूनच त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण असं मंत्रिपद दिलं. पूर्वीचा अनुभव बघता ते योग्य न्याय या विभागाला देतील अशा शब्दात रोहित पवारांनी कोकाटेंना टोला लगावला. मंत्र्यांचे आका त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कितीही सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार कलंकितच आहे अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी केल्यामुळे लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. योगेश कदम यांनी सावली डान्स बारचा ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं हा केवळ बचावाचा भाग असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली. तर कारवाईपासून वाचण्यासाठी सारवासारव सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची पाहणी केली. चंद्रपूर ते मूल, चंद्रपूर ते बामणी आणि चंद्रपूर ते जाम या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उभाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे 10 प्रश्नांचे लेबल चिकटवलेला हार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. चंद्रपूर शहरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची आई अम्मा जोरगेवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. गांधी चौकात हे स्मारक उभारलं जाईल. या चौकाचं नाव बदलून अम्मा जोरगेवार नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेनं संमत केलाय. मात्र स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी स्मारकाच्या बांधकामाला विरोध केलाय. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकारानं एरोनॉमिक्स 2025 अभियान राबवण्यात येते. मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात शहरातील 40हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला.